नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुजा कदम. 7चा अलार्म या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश-विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार. अर्थसंकल्पापूर्वी सर्व जिल्ह्यांमधील अर्थ नियोजनाचा आढावा घेणार असल्याची माहिती. मुंबईतील बांगलादेशी घुसखोरी प्रकरणी महापौर रितू तावडेंनी पालिकेत बोलावली बैठक. किरीट सोमय्या सुद्धा बैठकीला उपस्थित राहणार. मंत्रालयामधील लिपिक एसीबीच्या जाळ्यात. नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयामधील लिपिक राजा डेरिंगे यांना एसीबीकडून अटक. मंत्रालयात लाच घेताना रंगेहात पकडलं. अजित पवारांनी कुणाच्या तरी फोन नंतर प्रवासाचा निर्णय बदलला. प्रमोद हिंदुराव यांचा दावा. तर माझ्या वक्तव्याचा विपर्यास होतोय. हिंदुराव यांचा यू-टर्न. कुणावरही संशय घेण्याची भूमिका नसल्याचं केलं स्पष्ट. सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेणार. प्रत्येक आमदारासोबत 1-to-1 संवाद साधणार. पुढील आठवड्यापासून बैठका होणार, सूत्रांची माहिती. युनेस्कोकडून महाराष्ट्रामधील 12 किल्ल्यांना जागतिक वारसा प्रमाणपत्र. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी फ्रान्स येथील कार्यालयामध्ये जाऊन स्वीकारलं प्रमाणपत्र. साईनगरीत शिर्डी महापरिक्रमा महोत्सवाला प्रारंभ. साई खंडोबा मंदिरात महाआरतीनं 14 किलोमीटरच्या परिक्रमेचा प्रारंभ. लाखो भाविक शिर्डीत दाखल. मुंबईच्या माहीम दादर स्थानकादरम्यान तरुणाचा मृतदेह आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल. आत्महत्या की अपघात याचा रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू. अकोल्याच्या अडगाव बुद्रुकमधील एका घरात भीषण आग. तिघांचा मृत्यू. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. केंद्र सरकारकडून 114 राफेल खरेदीला अखेर मंजुरी. केंद्र सरकारनं दिली या संदर्भातली माहिती. पुतीन यांचा मेटाला दणका. रशियात व्हॉट्सअॅपवर कायमची बंदी. सरकारी ॲप मॅक्सला प्रोत्साहन देण्यासाठी रणनीती.